मले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। या सुरेश भटांच्या गोवींचं सामर्थ्य तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहे। खरं म्हणजे कुसुमाग्रज ही व्यक्ती या नाशिक जिल्ह्यात जन्माला आली आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध जगभर मराठी माणसांमध्ये पसरवला। 21 जानेवारी 2013 पासून मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय महाराष्ट्र शासनाच्या आदेशित प्रमाणे। विशेष म्हणजे 1 मे पासून आपण मराठी भाषा राजभाषा दिन साजरा करतो। 1966 1 मे तेव्हा आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। म्हणजे या दोघांमध्ये गल्लत नसावी, मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा खूप समृद्ध आहे, खूप संपन्न आहे। आत्ताच आपल्याला 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। त्याच्यासाठी काही निकष होते ते मराठी भाषेने पूर्ण केले। 1500 ते 2000 वर्ष जुनी भाषा असली पाहिजे। ते कुठलंही त्याचं जे वाङ्मय किंवा साहित्य आहे ते कुठूनही उसनवार नसलं पाहिजे। हे जे काही निकष होते हे निकष मराठी भाषेने पूर्ण केले आणि अखेरीस केंद्र सरकारने 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। ही तुमच्या माझ्या सर्वांकरता, महाराष्ट्रीयन माणसांकरता, महाराष्ट्रातल्या 12 कोटी मराठी माणसांकरता अभिमानाची बाब आहे की माझ्या भाषेला, मी जी बोलतो, मी जी ऐकतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। याच्यातून फायदा काय होणार आहे तर या माध्यमातून एक विशेष आणखी संशोधन होणार आहे मराठी भाषेचं। चांगल्या प्रकारचा केंद्र सरकारच्या माध्यमातून संशोधनासाठी आणि संवर्धनासाठी निधी मिळणार आहे आणि या योगे जे काही साहित्य आहे की जे नव्याने पुनर्जीवित करायचे त्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। अशा बहुउपयोगी त्या सगळ्या अभिजात भाषेचा आपल्याला फायदा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं ही भाषा 2000 वर्षापूर्वी बोलली जात होती याचा तुम्हाला आम्हाला अभिमान असला पाहिजे। आज बेळगावचा शिलालेख असेल, नाणेघाटातला शिलालेख असेल, हे पुरावे जोडले गेले। तसं पाहिलं तर पैठणला सातवाहन राजे होते, शिंदे सर। सातवाहन राजांची जी प्रशासकीय भाषा होती ती मराठी होती, मराठी। त्यानंतर पैठणला देवगिरीवर आपली राजधानी देवगिरी होती महाराष्ट्राची। त्यावेळेस पैठणच्या त्या देवगिरीवर सुद्धा जी भाषा बोलली जायची, जी भाषा त्या प्रशासकीय भाषा म्हणून तिचं काम चालायचं ती होती मराठी। आणि त्यानंतर खरं तर मराठीचा गौरव जर कोणी केला असेल, आता अलीकडे आपलं साहित्य संमेलन झालं दिल्लीला, 2 कमी 100 असं म्हटले त्यात डॉक्टर तारा भवाळकर। त्यांनी 98 म्हटलं नाही, त्या म्हटले की आपल्या संमेलनाचा जे अंक आहे, संमेलनाचा आकडा आहे तो 2 कमी 100 आहे। तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ही भाषा खूप जुनी आहे, ही शक्ती आहे, हिच्यात भक्ती आहे आणि खरंच आहे। ही भाषा जर समृद्ध केली असेल तर 12व्या शतकात एक 16 वर्षाचा तरुण अभिनव वाग्विलासाचे फासे टाकत, सरस्वती बरोबर सारीपाठ खेळत हात उंचावत जगाला सांगत होता की सर्वात समृद्ध भाषा असेल तर ती माझी मराठी आहे। माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन म्हणत मराठी भाषेचं कौतुक जर खरं झालं असेल तर ते 12व्या शतकात झालं। आणि तेव्हापासून साहित्य संपदा वाढत चालली। त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज आले, त्यांनी तर आपल्या मराठी भाषेच्या शब्दांचं सामर्थ्यच वर्णन केलं। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। शेवटी ते असं म्हणतात, तुका म्हणे पहा शब्दची हा देव आणि शब्देची गौरव पूजा करू। शब्दांचं सामर्थ्य त्यांनी वर्णन केलं, मराठी भाषेचं सामर्थ्य वर्णन केलं आणि सगळ्यात जास्त जर भाषेचं जास्त महत्त्व पटवून दिलं असेल तर ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी। त्यांनी त्या काळात आपल्या भाषेवर यवनी आणि फारसी भाषेचं आक्रमण होतं। त्यांच्या काळात इंग्रजी काही प्रमाणात घुसत होती, पण फारसी आणि यवनी भाषा जेव्हा आपल्या भाषेवर, मराठी भाषेवर आक्रमण करत होती तेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही प्रतिशब्द शोधा
जे यवनी भाषा आपल्यावर बोलली जाते, आपल्या भाषेमध्ये घुसते, तिचं आक्रमण चालू आहे, त्या यवनी आणि फारसी भाषेला प्रतिशब्द शोधा आणि तुम्हाला नवल वाटेल की त्या काळात त्या हनुमंतेने 1300 शब्दांचा शब्दकोश तयार केला. जे आपल्याकडे यवनी आणि फारसी भाषेत बोलले जात होते त्या 1300 शब्दांचा शब्दकोश तयार करून ते शब्द डिलीट झाले जे यवनी आणि फारसी होते आणि ते 1300 प्रतिशब्द मराठीत बोलू लागले. म्हणजे एवढी क्रांती त्या काळात छत्रपती शिवरायांनी सुद्धा केली. त्यांचे आज्ञापत्र असतील, त्यांचे लेख असतील, त्यांची भाषा असेल, ती पूर्ण समृद्ध मराठीकडे वाटचाल होती. आणि त्यानंतर सगळ्याच संतांनी, महापुरुषांनी, मग त्यानंतर त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सगळ्याच माणसांनी मराठी समृद्धीसाठी आणि संपन्नतेसाठी भरीव असं योगदान दिलेलं आहे. आता बाबा बोरकर असतील, शांता शेळके असतील, वि स खांडेकर असतील, सगळेच सगळ्यांनी, आता आत्ताच्या काळात प्राचार्य शिवाजीराव भोसलेपर्यंत सगळ्यांनीच मराठी कशी समृद्ध होईल, कशी संपन्न होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त प्रयत्न असतील तर ते आपल्या नाशिकचे भूमिपुत्र, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र असलेले विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण तात्यासाहेब म्हणतो, ज्यांना कुसुमाग्रज म्हणतो, त्या तात्यासाहेबांचं योगदान एवढं मोठं आहे की त्यांनी त्या काळात जे दर्जेदार काव्य केले, दर्जेदार ललित लेख केले, दर्जेदार साहित्य निर्माण केलं, त्या माध्यमातून आपली मराठी भाषा जगभर पोहोचली. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, हात जोडणे मीच नेते, वाट वाकडी धरू नका, गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचा गिळू नका, लाख लाख जन्मले माझ्यासाठी हे तुम्ही विसरू नका. काय सुंदर त्या कविता, काय दर्जेदार ते साहित्य. आणि या माध्यमातून त्यांनी जगभरी भाषा पोहोचवली, जगभर पोहोचवली. आणि त्या योगे आज मराठी भाषेचा गौरव होतो आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आहे. हे त्या तात्यासाहेबांचे आपल्या सर्वांवर उपकार आहेत. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगात ज्या ज्या देशात मराठी माणूस आहे त्या त्या देशामध्ये आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो. आणि ते तुम्हा आम्हा मराठी भाषिकांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. पण आता झालं, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मित्रो, पण आता खरी जबाबदारी आपली आहे की ती भाषा संवर्धित झाली पाहिजे. तुमचं आमचं फार वाईट आहे, आपल्या घरातल्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. ते मराठी बोलता बोलता एका वाक्यात 4-5 इंग्रजी शब्द टाकल्याशिवाय बोलत नाहीत. मी असं म्हणतो की इंग्रजी भाषा चांगली आलीच पाहिजे. ती जगाची खिडकी आहे, द विंडो ऑफ वर्ल्ड, जागतिक भाषा आहे. ती आज ती भाषा चांगली समृद्धपणे आली पाहिजे, ती बोलता आली पाहिजे, ती आकलन झाली पाहिजे, नक्कीच मान्य आहे. पण ते करताना, तिचा मोठेपणा मिरवताना मी जी बोलतो, मी जी माझी मातृभाषा आहे तिला मी पायदळी का तुडवतो? ती एक स्वतंत्र भाषा आहे, ती बोलावी, ती समजावी, तिचा वापर करावा. पण माझ्या मराठीत तिचं अतिक्रमण का? माझी ही संतांची मराठी भाषा, ही महापुरुषांची, ही समाजसुधारकांची मराठी भाषा, तिच्यावर त्यांचं आक्रमण का असावं? म्हणून यापुढे आपल्या मुलांचं इतकं वाईट आहे की ठीक आहे, सीबीएसई पॅटर्न आपण सुरू करतोय, मान्य आहे, जगात काळाची गरज आहे. पण त्या योगे आपली मराठी भाषा चांगली बोलता आली पाहिजे. तिच्या आज आपल्या मुलांना नक्षत्र माहीत नाहीत, तिथी माहीत नाहीत, त्यांना मराठी महिने कळत नाहीत, त्यांना पक्ष कळत नाहीत. पक्ष विचारले तर वेगळेच पक्ष सांगतात ते. आणि अशी सगळी परिस्थिती आहे. आपल्या मुलांना मराठी कुठले रस नाही, मराठी रस माहीत नाही, मराठी संगीताबद्दल आवड नाही, मराठी साहित्याबद्दल आवड नाही. हे असंच चाललं तर काही दिवसात ही भाषेला मोठी अवकळा प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व शिक्षक मित्र जे आहोत, आपण समाजामध्ये जाऊन मराठी भाषा संवर्धित कशी होईल, कशा प्रकारे ती समृद्ध होईल, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आज रोजी ही संतांची भाषा, ही महापुरुषांची भाषा आपल्याला जतन करावी लागेल. आणि हीच खरी तात्यासाहेबांना या प्रसंगी आदरांजली असेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी.